नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिस्टर पॉलिटिक्सवाला मराठी चॅनलमध्ये। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला। भारताच्या खालीलपैकी कोणत्या औद्योगिक प्रदेशांमध्ये महाराष्ट्र वसलेला आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रांत, ऑप्शन बी दख्खन पट्टा, ऑप्शन सी गंगेचे मैदान आणि ऑप्शन डी अरवली पर्वत। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दख्खन पट्टा। पुढील प्रश्न, बांगलादेश सोबत सगळ्यात मोठी सीमा सामायिक करणाऱ्या राज्यांचे नाव काय आहे? ऑप्शन ए मेघालय, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी पश्चिम बंगाल आणि ऑप्शन डी मिझोरम। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल। पुढील प्रश्न, भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या प्रदेशाच्या सहयोगाने विकसित केला गेला आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी आणि ऑप्शन डी चीन। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान। पुढील प्रश्न, अलीकडे भारताने कोणत्या देशासोबत दोन्ही भूमींना जलमार्गांनी जोडण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी चीन आणि ऑप्शन डी बांगलादेश। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बांगलादेश। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळेल? ऑप्शन ए ब्रह्मपुत्र, ऑप्शन बी नर्मदा, ऑप्शन सी नेत्रावती आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्रह्मपुत्र। पुढील प्रश्न, महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? ऑप्शन ए पिरोतान द्वीप, ऑप्शन बी रामेश्वरम, ऑप्शन सी गंगासागर द्वीप आणि ऑप्शन डी पोर्ट ब्लेअर। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पोर्ट ब्लेअर। पुढील प्रश्न, भारतामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली आणि ऑप्शन डी बेंगळुरू। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोलकाता। पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी तामिळनाडू आणि ऑप्शन डी गुजरात। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात। पुढील प्रश्न, रेणुकाजी बहुउद्देशीय धरण प्रकल्प कोठे आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी बिहार आणि ऑप्शन डी महाराष्ट्र। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश। पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक अंदाजे 60% पाऊस ज्या कालावधीत पडतो त्या कालावधीस आपण काय म्हणतो? ऑप्शन ए दक्षिण पश्चिम मान्सून कालावधी, ऑप्शन बी मान्सून कालावधी, ऑप्शन सी पावसाळा आणि ऑप्शन डी वरील सर्व। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व। पुढील प्रश्न, भारतमाला प्रकल्पाचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए भारतातील नद्यांना जोडणे, ऑप्शन बी सर्व गावांचे विद्युतीकरण, ऑप्शन सी सर्व मुलांना शिक्षण देणे आणि ऑप्शन डी महामार्ग बनवणे। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महामार्ग बनवणे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रवेशद्वार हे छत्रपती संभाजीनगर प्रवेशद्वारापेक्षा सर्वात जुने आणि सर्वात मोठे आहे? ऑप्शन ए दिल्लीचे प्रवेशद्वार, ऑप्शन बी जालनाचे प्रवेशद्वार, ऑप्शन सी पैठणचे प्रवेशद्वार आणि ऑप्शन डी भडकलचे प्रवेशद्वार।
याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भडकलचे प्रवेशद्वार. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे? ऑप्शन ए रायचूर, ऑप्शन बी अनंतपूर, ऑप्शन सी गुलबर्गा आणि ऑप्शन डी जैसलमेर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जैसलमेर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर मिनी मुंबई म्हणून प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए बेंगलोर, ऑप्शन बी इंदोर, ऑप्शन सी चंदीगड आणि ऑप्शन डी मोहाली. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंदोर. पुढील प्रश्न, भारतामधील सर्वात मोठे आणि जुने स्मारक खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी महाराष्ट्र. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम बंगाल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.